अरे काय सांगायचं तुला, काल असलं मिरवणुकी डीजे वाजवला त्या पोरांनी, त्याला म्हणलं भेंडी म्हणलं, डीजे बंद पडला की तुझ्या आईला मग तिथंच येऊन सांगतो म्हणलं. मग त्याच्यात आईच्या मग आहे ना आपलं डोकं हल्लं की मग आपण लय याडा माणूस आहे हिला जरा डोक्यात भाग बी काय का नाही काय बाया माणसं चालले खुशाल शिवे देऊ राहिले तुम्ही दाडा वाटते काय तुला? हा आई बहिणी काढायला लागले डायरेक्ट तुम्ही रस्त्याने ते पण. हा अरे तुमच्या घरी बहिणी आहेत का नाही असं घाणवाणी शब्द वापरतात? आणि काय रे आईने जन्म दिला तर तिला असंच म्हटलं का आईच्यान हे का बायकोला असंच बोलतो? या बघा आम्ही आमच्या रोडवर आहे, तुमचा घरचा रोड आहे का? तुमच्या घरचा रोड नाहीये तेच सांगते मी, तुमच्या पण बापाचा रोड नाही हा. हो एवढा त्रास होतोय ना तर कानात बोळ घालून जात जा. का कळलं ना? बापाचं नाव घेतलं किती त्रास झाला, मग आईचा का उद्धार करता रे तुम्ही? का उद्धार करता? प्रत्येकाने टेन्शन उठायचं ना आईचा उद्धार करायचा. काय केले आईनी? इकडे तिकडे बघा हा तर किती लहान आहे, ह्याला पण वळण लावायला. राहायचंय कोणासोबत ते तर बघ ना आधी बाई. पण यांना का त्रास व्हायला लागलाय? त्रास म्हणजे तुला दिसत नाही का बाया माणसं चाललेत म्हणून कसं बोलावं कसं नाही बोलायची पद्धत नाही काय? खरंय बर का तुझं, आणि हेच तुला आम्ही सांगणार होतो बर का. म्हणजे ताई तुम्हाला आता आम्ही इथे शिव्या दिल्या म्हणून राग आला, आई बहिणीवरून बोललो म्हणून राग आला, आणि तुमचा हा भाऊ गावात आहे ना इतका रस्त्यात चौकात बस स्टँड वर कुठं कट्ट्यावर बसला ना कचाकच शिव्या देत असतो. काय बोलताय? माझा भाऊ असं कधीच करणार नाही. विचारा तुमच्या भावाला. त्याला काय विचारायचे? मी माझ्या भावाची गॅरंटी देते ना. त्याला बहिणी आहेत, बायको आहे, घरी आई आहे, तो असं नाही तुमच्यासारखा. अहो त्या मावशींनीच आम्हाला सांगितलं, म्हणली अरे या पोराला जरा तरी समजून सांग, आणि आम्ही पण सांगायच्या फांद्यात पडलो ना याला. पण माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की आपण रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी बसलो तर थोबाडातून नीट शब्द काढावा, कारण की कुणाची आई बहीण बायको पोरगी ही रस्त्याने चाललेली असती. साध्या गोष्टी कळत नाही काय म्हणतात ते? आणि आज आज तुझ्या बहिणी समोर तुझ्या बायको समोर शिवी दिली मग राग आला का तुला? निघला असं चुकून माझ्याकडून मी लक्ष हा माती खाली होती का तवा मग आम्हाला सांगायला लागलाय? काय म्हणतात ते तुला कळतंय का? अरे त्यांच्यामुळे किती ऐकावं लागते आम्हाला. ताई तुम्हाला अपमान करायचा आमचा अजिबात हेतू नव्हता, आणि आम्हाला वाईट पण बोलायचं नव्हतं. फक्त आम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की तुम्हाला तुमच्या आई बहिणींसमोर बायको समोर पोरांसमोर जशी इज्जत असती ना तशी बाहेरच्या पण पोरींना बाळींना इज्जत असती. आमचं चुकलं, आमचंच घरचं शेण खाते म्हटल्यावरती बाहेरच्या तरी बोलून काय उपयोग आहे? अरे दादा ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं, जरा तुझ्यामुळे आम्हाला मान खाली घालावं लागती. त्यामुळे जरा आहे ना जपून बोलत जा समाजात. काय माहितीये का, तुम्ही नाही पण आपल्याच घरातली बारकी पोरं बायका या बाहेर समाजात वावरत असतात. तो समाज आपण घाण केला ना मग हे असं ऐकायला लागतं आपल्याला. नाही खरंच चुकलं माझं, इथून पुढे शब्द नीट वापर. चुकलं नाही, जास्तच चुकलं. अरे आता आपण चाललो कुठं होतो तुझ्या बायकोला सोनोग्राफी करायला घेऊन, आणि तू तुझ्या लेकरांनी हे असं संस्कार घ्यायचे का? जर ते जन्माला आले तर काय म्हणतील? बघा बाबांकडे काय शिकायला भेटते आम्हाला. त्याला फक्त ताई एवढं पटवून देण्यासाठी आम्ही असं वागलो, बाकी हात जोडून माफी मागतो आमचं काय चुकलं असेल तर. आमचं चुकलं, आम्हीच माफी मागायला पाहिजे. तुम्हाला बोलण्याच्या आधी आम्ही हा विचार करायला पाहिजे आमच्या घरातलं सोनं खोटंय. जाऊ द्या आता, त्याला त्याची चूक कळली ना, तुम्ही पण झाले गेले इथं सोडून द्या, आणि एकदा हात जोडून माफी मागतो, मला पण माफ करा. नाही माफ माझं बी चुकलं, इथून पुढे नाही. चालते जाओ तुम्ही. बघ असं असतं माणसाला, त्याची चूक आहे ना उदाहरणं सकट पटून दिली ना मग कळतं. तर त्याला पटलं नाही तर कुठलं. बर चल जाऊ द्या. काय माणसं समाज काय चालाय? दमानी लोकांची गाडी आणलेली. थांब 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 एक मिनिट थांब. कुठं जायचंय वहिनी? कुठं नाही, गावात जायचंय. कुठली गाडी येते का पाहत होते. हा गाडी होय, आहे ना माझी आहे ना गाडी. एक काम कर, तुझी गाडी आहे? माझी गाडी आहे, बसा मी सोडतो. नाही मी सोडतो. मी तुला जमत नाही गाडी कमी ॲडवून करतो मी. ह्याला 5 मिनिटात जाऊन सोडून येतो ना, तू थांब नाही तर. कुणाला जमत नाही गाडी? परवा तुला का तुझ्या म्हाताऱ्याला घेऊन पडलाय आणि मला गाडी जमत नाही. म्हातारा चालित होतं, मी नव्हतं चालित. तू काही नको बोलू वहिनी समोर. मी बसा तुम्ही, मी सोडून येतो. नका वहिनी याच्या भरोश्यावर नका बसू. मला कसं गाडी एकदम परफेक्ट जमत, आणि शिकला येऊ माझ्याकडून, आणि याला काय गाडी जमणार आहे? तुम्ही एक काम करा, माझ्या सांगताला तुम्हाला व्यवस्थित सोडतोय मी, परत घेऊन बी येतो. ठीक आहे. अहो वहिनी ह्याचं काय ऐकू नका. आता यो सोडतो म्हणतोय पण परत तुम्हाला कुठल्या तर गटरात नेऊन पाडला असला. यो बसा गाडी. तुझ्यासारखं आहे तुझ्यासारखं आहे की मी. मग 4 वेळा पाडला होता तू काल, माहित नाही का मला? हा
साऱ्या गावाला माहित आहे कोण गाडी कसा चालवतो. अरे मला गावात जायचंय, काय चाललंय मी तुमचं? आहे वहिनी, काळजी करू नका. मी आहे ना, टेन्शन घ्यायचं ना, मीच सोडणार. बरं एक काम कर, चावी दे. माझी गाडी आहे, मी काय चावी देत नाही. वहिनी माझ्या गाडी हा, तुझी गाडी आहे काय? मग हा तुझी गाडी आहे काय? मला हा? काय तसलं सांगायचं नाही. आपण मागून आणतो ना, माझी गाडी म्हणतो. आणि चावी चल. अरे गाडी मी मागून आणली, तुझं काय आहे? पेट्रोल मी टाकले त्याच्यात. चल आण, चल आण, बसा वहिनी चल. होय बाजू तसलं काय नाही, तसं काय काय नाही, म्हणजे? वहिनी मी तुम्हाला सोडतो, चला. ऐकत जा ना जरा. कमून तू लोकात चार चौकात म्हणजे जरा टेटस ठेव ना. अरे बाय माणूस आहे, गाडीवरून मी सोडतो, तुला गाडी येणार नाही बाळा, मी सांगतोय तुला. मला नाही जमणार, त्यांना वन साइड बसावं लागन. अरे मग कसं का बस ना, त्या वन साइड बसू ना टू साइड बसू, मी सोडतो. बरं एक काम कर, हा पळ तिकडे चल. वय बाजूला बसा वहिनी, वय बाजूला चल. बसा, ए, ए, काय? ए, मी नेतो म्हणलं ना, तुला कळतं ना मराठीत. अरे तुम्ही वाद कशाला करताय? एक कोणतरी चला ना सोडायला. मी आहे. मी सोडतो वहिनी तुम्हाला. ए उतर खाली, उतर. बस वहिनी तुम्ही याचं तू एक काम कर, जा तुला घरी ते मला. अरे हा तुला अर्जंट बोल. अरे वा बाकड्या, तिथं वर आणला मला गाडीवरून, आता चालत घालवतोय. इथं थांब, मी 5 मिनिटात गेलो 10 मिनिटात मागेतो. हा मग जा एकटाच वहिनी, आपण चालत जाऊया. अरे त्यांचे पाय दुखत आहे, तुला माहित नाही. बस वहिनी तुम्ही हा. काय, मी कसं ना टाके सोड घे. तसलं काय नको, तू ये इकडं, माझा ऐक तू जरा थोरल्या माणसाचं. गाडी मला चांगली येते म्हणून तर त्यानं मला गाडी दिली, तू नुसता तेल टाकायच्या कामाचा आहेस. हा बघ आता मी आता वहिनी म्हणून काय जास्त बोलत नाही. आपले मित्र असे भांडण होते ना. भाऊजी होय, भांडणं? हा मी काय सांगते तुम्हाला दोघांना, एक तर पाऊस यायला, मला गावात जायचं, हा. कोणतं जण सोडा. वहिनी आज भिजलो तर चालेल, पण मीच तुम्हाला सोडा येणार. ए, मग मी काय आता जायचं वाटन गबत चल असं. काय बाजूला. आता माझा माझा काय नाही, तू इथं मांडी घालून बस. मला लय राग यायला लागलाय. बसा. ए, बस म्हणजे काय, मी सोडतो म्हणलं ना. आता तू दुस्तीत कुस्ती करू नको, नाही ते तडाखा ठेवून. तुला माझा राग माहित नाही का तुला अजून? हा, माहित आहे तडाखा, मला जरा. तडाखा. ए, ए, हा, मी- तुम्ही भांडण करू नका, मी जाते पाय पाय. काय नका. चाललंय रे तुमचं? आ, वहिनी पाया पडतो मी तुम्हाला सोडा, तू ह्याचा ऐकून. ए, चांगली पाय जायची काय गरज नाही. ए, गबस तुला पाय पाहिजे काय गरज नाही. मी सोडतो त्याला बरोबर पाठ, आणि त्याला गाडी बिडीत नाही. ए, कुणाला गाडी येत ना, कुणाला गाडी येत ना. तुम्ही याचं काय ऐकायचं नाही, इथं गाडी चालवाय मी शिकलोय, लायसन आहे माझं. तुझं काय आहे रे, बस, सायकल बी येत नाही, मधून चालितोय सायकल, यो पायंडल मारतो, हाफ पायंडल, आणि याला गाडी येणार आहे होय. ऑल इंडिया परमिट लायसन आहे माझ्याकडे. ए, जाय तू नाही तर लय हानी ना मी. चल जाय. कुणाला आणणार आहे? ए, ए, तुला माझ्यासाठी मी भांडण करू नका. नेणार आहे. वहिनीला मी नेणार, आता सांगतो मी. पाय पाय, काय घेणं नाही तुमच्या दोघांचं, पण एक तर पाऊस यायला लागलाय की माझं पाय पाय गेलेलं परवडा. बघा तिकडे वहिनी, पाय. अहो, थांबा. अहो, वहिनी सोडलं असतं ना गाडीवर, 2 मिनिटात जाऊन आलं असतं. वहिनी 2 आधी गेली चालत. चल, जाऊया आपण. मग मी चांगलं सोडित होतो ना. आ, मग मी सोडल्याला तुला काय बघवं नाही. एखादं बाय माणूस आहे, जर थोरल्या माणसात सोडाय द्यायचं. जाऊ दे, गेले. असला कसला नाद लागा तुला. बरोबर चल, लोकांची गाडी ती आपली बी नाही. मागे मी माल नाही चालवायची. जा जावा चालवलं दे, तावा दे म्हणलं देत नाही. जिंदगीची माती केली. चल. माणूस बाय माणूस माझ्या गाडी मागं बसून. अरे आला रे, आला टोनगा आला, आला रे, आला टोनगा आला, इकडून आला, टोनगा आला, तिकडून आला. टोनगा आला. येऊन येणार कोण? टोनग्याशिवाय हायच कर. येऊन येणार कोण? टोनग्याशिवाय हायच कर. पाठीमागून आला, टोनगा आला, पुढून आला, टोनगा आला, वरून आला, टोनगा आला, खालून आला. टोनगा आला. येऊन येणार कोण? टोनग्याशिवाय हायच कर. आला रे, आला. टोनगा आला. असे का घोषणा द्यायला लागले? टोनगा आला. कुठं आला टोनगा? अरे हे काय टोनगा आहे? अरे त्याचं काय आहे? मी राहिलोय गावात इलेक्शनला उभा, हा हा आणि मला चिन्ह भेटले म्हशीचा टोनगा, हा. म्हणून सगळी म्हणतात आला रे, आला. टोनगा आला. पूर्ण तरी घ्या ना मग. कोणी रे? याचं आणि- मतदान आहे का? नाही, मतदान आहे. आणि टोन गेलाच मतदान करायचं. हा, ह्याचंच बटन दाबायचं. बटनाचा टोनगा. दोन्ही टोन गेला पण मतदान करायचं. आला रे, आला. टोनगा आला. येऊन येणार कोण? टोनगा आला. येऊन येणार कोण? टोनग्याशिवाय हायच कोण? अरे आला रे, आला. टोनगा आला. आला रे, आला. टोनगा आला. अरे येऊन येणार कोण? टोनग्याशिवाय हायच कोण? अरे येऊन येणार कोण? टोनग्याशिवाय हायच कोण? आला रे, आला. टोनगा आला. ए, बस किती एवढाच आहे. अहो वहिनी, समक्ष तुमच्या जरा टोनगा आला तरी तुम्ही बघा नाही. हे, कुठं टोनगा? हे काय टोनगा? भया, सरपंच कवा टोनगे झाले? अहो वहिनी, येड्या क्या खोळे तुम्ही. अहो आता हे उभं राहिलेत का नाही काय ना? सरपंचाला निवडणुकीसाठी, आता त्यांचं चिन्ह काय आहे? टोनगा. म्हणून अरे, मला अरे. वाटतंय. सरपंच एक मात्र खरं या, तुम्हाला शोभन असंच चिन्ह दिले तुम्ही.
नाही म्हणजे म्हणजे बरदास्त म्हणायचंय का तुम्हाला? रुबाबदार हे दणकट. ते तर आहेच. चिन्ह जसा दणकट तसा सरपंच बी दणकट. अहो सरपंच झालं की तुम्हाला हे भांडी घासायसाठी इथं 3-3 नळ करणार. 3 नळ काय आला? एक नळ गार पाण्याचा काय आला? पिण्यासाठी पाणी गार तुम्हाला, एक नळ गरम पाण्याचा, आंघोळ्या बिंगोळ्या करायला गरम पाणी, आणि तिसरा ज्याला आंघोळ करायची नाही तो तिसऱ्या नळाखाली बसणार, त्याला पाणीच नाही येणार. बरोबर. खरे खरे सरपंच तुमच्यासारखं हुशार कोण नाही बरं का. तुम्ही किती केलंय अहो. रस्ते एवढे भारी केल्यात. रस्ता कुठे आहे का पाय कुठे आहे तेच कळत नाही. म्हणजे पाय कशात जातो रस्त्यात का रस्ता पायात जातो तेच कळत नाही. कसं आहे माहितीये का तुम्हाला, सांगू का खरं तुम्हाला आहे ना, आता मी गेल्या वर्षी रस्त्यासाठी इतकं प्रयत्न केलं, डांबराचा तुटवडा होता पण तरी पठ्ठ्या मागे नाही हटला. नाही अहो गमेलं बरं टेम्पो भर कोळसा आणला, पाण्यात भिजत घातला आणि तो कोळसा इरघाळून त्याचं डांबर केलं वा, आणि वा, वा. अख्ख्या रस्त्यांनी ओतलंय. खरे तरी म्हंटल खड्डे कस काय भरलेत. त्याचं काय जाईना पण रोड का कुळकुळीत दिसत होता का नाही? नाही सरपंचासारखं ते पाईपलाईन कशा आता डायरेक्ट एक पाईपलाईन तुम्हाला पेट्रोलची बी टाकून देणार आहे. पेट्रोल हा अहो नुसतं पाणी तर कुणी देतंय. मग? विकसित गाव आहे, सुधारित गाव आहे आपलं. आम्ही पेट्रोल देणार नळा वाटे लोकांना. खरे पण लोकांना गाड्या आहेत का ते पण बघायला पाहिजे ना आधी. गाड्याचं नंतर आल्यावर ते बी देणार. मग पेट्रोल काय फक्त प्यायचंय? हे आता ज्याचं त्यांनी ठरवायचं, आम्ही काय काय बघायचं आता सरपंचाने. सरपंच तुम्ही काही बघूच नका. तुम्ही काय केले हो आतापर्यंत? सगळी कामं करणार, जनतेची सगळी कामं करणार. अहो या बायकांना काय जातंय बोलायला काही बी. आम्ही सगळी कामं करणार बघा तुमची. बायकांना काय जाते बोलायला? हा म्हणजे बायका काही काम करीत नाही असं म्हणायचं असेल तुम्हाला? आता तुम्ही तसं समजू शकता. होय मग एवढं म्हणताय सरपंच तर बायकाचं एखादं काम करूनच बघा. काय आहे का नाही? करणार. तुम्ही सांगून तर बघा. करणार. सांगा तुम्ही. काय लगेच बोलता? करते. मग? मग. काय म्हणता सरपंच? काय आता तुमचे कार्यकर्ते एवढं तुमचं कौतुक करतात तुम्ही म्हणता होऊन जाऊ द्या एखादं काम. मला पण दिसलं पाहिजे ना, म्हणजे मला पण प्रचाराला येता येईल. काय म्हणता? सांगून तर बघा. आणि तुम्हाला काढला साधा सुद्धा माणूस आहे का? कोणतंही काम सांगा 0 मिनिटात करणार. बर सरपंच एवढं होऊनच जाऊ द्या. घासून घ्या एवढी भांडी. काय म्हणता? सरपंच काय घाबरतात आता घासून द्या. आणि मग सरपंच ते आणि शेवटी मतदान द्यायचं आपल्याला. पेट्रोलच्या आधी भांडे घासा ना, मग बघू सरपंचांना मतदान द्यायचं का नाही. काय नाही काय करणार. एक मताने ठरवलंय आम्ही. हा करणार. भांडी घासायला लागली तर लागू द्या, पण सरपंच जनतेची कामं करणार. खरं वा वा पुढे वा. सरपंच घ्या भांडी. घ्या. वा वा पुढे वा. जनतेसाठी करावं अरे लागतं आमचं करून काय. करून करणार कोण? सरपंच शिवाय हायच कोण? टोनग्याशिवाय आहे. अरे पुढं 22 सरपंच लका तू माझं कौतुक करतोय का आबरू काढतोय? आता करणार तर पाणी बिणी सगळं ठेवलंय सरपंच. जनतेच्या कामाला लाजलं नाही पाहिजे. हा साबण देऊ का? फाटून खालून अरे आला रे आला. टोनगा आला. अरे आला रे आला. तोंड आला. वहिनी एकदम चकाचक भांडी. बघू ना आता नेमकं सरपंच साबण नका राहून देऊ, नाही तर उगाच नाही का तुम्ही काळजीच करू नका वहिनी. गळत आहे काय हातातून? भांडी अशी घासून देतो ना तुम्हाला, तुम्ही म्हणले पाहिजे अहो 5 नाही 25 वर्ष ह्यो सरपंच राहू द्या. ऐका सरपंच, भांडी एवढी चकाचक घासा ना. आणि वहिनी तुम्हाला सांगतो, जेवढे भांडी चकाचक ना तेवढं बी गाव चकाचक. फक्त आमचं सरपंच एवढे. तेवढं संडास बांधायचं बघा सरपंच. अहो आधी भांड्याची सोय करू द्या, मग संडासाची सोय करू द्या. काय सरपंच हे मात्र मला लय पटलं बर का. खरंच तुम्ही कार्यकर्ते एवढे भारी निवडल्यात ना, म्हणजे सगळे तुमचंच कौतुक करतात. म्हणजे सरपंच किती काम करतात मला म्हणजे आपल्या डोळ्यांनी बघितलं बाया, हाय का नाही? डोळ्यांनी बघणार तर लोकांनी सांगणार फरक असतोय. हो सरपंच साहेब, हा? थोडी स्माईल. हा फुटू घ्या. जाहिरात झाली पाहिजे. हे मात्र चुकवू नका. हे तुमचं पहिलं काम. कार्यकर्ते त्यासाठी जातात कुत्र्यावानी लोंडा घोळायला. तसं नाही, लोकांना दिसलं पाहिजे सरपंच किती काम करतात. कसं आहे माहिती का तुम्हाला, ह्याच्यासाठीच मी लोकांना संडास बांधून नाही दिली. लोक संडास मी धुवायला लावते ना मला. अहो सरपंच तुम्हाला कळलं पाहिजे ना बायकांची कामं. आपल्या थोडं अजून नाही नाही होऊ दे दम नाही उद्या काय हरकत नाही. तुम्ही घोषणाला कमी नका पडू. आला रे आला. आला रे आला. जातानीच बस माझ्या दारात नका वरडू. काय तू न्यायला माणसं नाहीत ना कोणी. झालं का? काम. ते पुढच्या वेळेस कधी येत आहे मग परत घोषणा हे करायला? का हो? नाही
फळीवरची भांडी परत काढून दिली असती घासायला. नाही तुमचं मतदान एक आम्ही फिक्स समजून चाललो. आता या वार्डात तोंड दाखवा येणार नाही आम्ही परत. बरं या मग हा, हा. टोनग्या हा? टोनग्याला मतदान करण्यासाठी या. या निघा. वहिनी समजून तर. चालला रे चालला. अरे घोषणा करा तुमचा टोनगा चाललाय. आला रे आला. भांडे घासायचे म्हणतात. पेंट सांभाळता येते का? सरपंच व्हायला लागलाय. काही काम केलं काय माहिती गावासाठी.